करून घ्या. नमस्कार. आज आपण इथे श्री विजय भोले यांच्या शेतात नैसर्गिक शेती कशी करतात हे बघण्यासाठी आलो आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी नैसर्गिक शेती कशी करायची याबद्दल माहिती द्यावी. सगळ्यात प्रथम मी माझं नाव सांगतो, विजय रामभाऊ भोले. मी दशपर्णी अर्क बनवत आहो 2-3 वर्षापासून आणि वरनिवास पण करत आहे आणि गांडूळ टाकले आहे मी खतामध्ये. त्या गांडूळ खूप प्रमाणात आता वाढले आहे. याच्यावर फवारणी पण मी दशपर्णीची करतो. तुरी दाखव रे बा. तुरी हे झाडावर पण मी तेच दशपर्णीच मारतो. झाडं पाहू शकता तुम्ही, 2-2 वर्षाचे झाडं. हां, 2 वर्ष झाले ह्या झाडाला. असं आहे. केळाचे घडे आले आहे, सीताफळ आहे, जांब आहे, सगळंच आहे. याचा फायदा काय आहे? तुम्ही म्हणजे नैसर्गिक शेती फायदा म्हणजे नैसर्गिक शेतीचा हाच फायदा आहे, खर्च कमी येतो. दुसरी गोष्ट, आपल्या लेकरा बारायसाठी खूप चांगला आहे नैसर्गिक शेती. कसं आहे, समोर आता पाहू राहिलं आपण अटॅकचं प्रमाण, याचं कॅन्सरचं प्रमाण वाढलं. त्यासाठी आपण स्वतःनं केलं तर आपलं पाहून 10 लोक करतील समोर. ठीक आहे. धन्यवाद.